अष्टवक्र म्हणतात, प्रयत्नच अडथळा आहे. आपण सगळे एक गोष्ट मानतो. काही मिळवायचं असेल तर प्रयत्न करावा लागतो. आणि हे खरं आहे, बाहेरच्या गोष्टींसाठी. पण मग आपण तेच अध्यात्मात आणतो. आपण प्रयत्न करतो शांत व्हायला, मुक्त व्हायला, बोध मिळवायला. पण इथे एक विचित्र गोष्ट दिसते. जितका जास्त प्रयत्न करतो, तितकं मन अजून अस्थिर होतं. एक साधं उदाहरण बघ. झोपायचा प्रयत्न करून बघ. मला झोपायलाच पाहिजे असं म्हटलं की झोप येते का? नाही. कारण प्रयत्नच अडथळा बनतो. म्हणून अष्टावक्र म्हणतो, इथे काही करायचं नाही. फक्त पाहायचं आहे. जे शोधतो आहेस ते आधीपासून आहे. अष्टावक्र गीतेत एक अतिशय थेट विधान येतं. अष्टावक्र गीतामध्ये अष्टावक्र जनकाला सांगतात, मुक्ताभिमानी मुक्तोही बद्धो बद्धाभिमान्यपी. याचा साधा अर्थ असा आहे, जो स्वतःला मुक्त समजतो तो मुक्त आहे. जो स्वतःला बांधलेला समजतो तो बांधलेलाच राहतो. अष्टावक्र इथे एक खूप खोल मुद्दा दाखवतात. ते म्हणतात, बंधन हे वास्तवात नसतं, ते ओळखीत असतं. जेव्हा तू म्हणतोस मी बांधलेलो आहे, मला मुक्त व्हायचं आहे, तेव्हा नकळत एक नवीन कल्पना तयार होते. एक नवीन मी. मी साधक आहे, मी प्रयत्न करतो आहे, मी एक दिवस मुक्त होईन. अष्टावक्र म्हणतात, इथेच एक सूक्ष्म सापळा आहे. कारण मुक्त होण्याचा प्रयत्न कधीकधी बंधनच बनतो. का? कारण त्या प्रयत्नाभोवती एक नवीन केंद्र तयार होतं. एक नवीन मी. म्हणून अष्टावक्र एक फार तीक्ष्ण वाक्य बोलतात. न तू साधक आहे ना सिद्ध. म्हणजेच तू साधना करणारा नाहीस आणि तू साधना करून काहीतरी सिद्ध होणारही नाहीस. कारण हे दोन्ही मी या कल्पनेभोवतीच फिरतं. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण पाहू. समजा तू स्वप्नात स्वतःला कैदी समजतोस. मग तू स्वप्नातच पळण्याचा प्रयत्न करतोस, दरवाजे तोडतोस. पण जर अचानक लक्षात आलं, हे स्वप्न आहे, मग तुला पळायची गरज राहत नाही. कारण तू कधीच कैदी नव्हतास. अष्टावक्र याच अर्थाने म्हणतात, तू आधीपासूनच मुक्त आहेस. फक्त चुकीची ओळख तुला बांधलेलं वाटू देते. म्हणून अष्टावक्रचा दृष्टिकोन असा आहे, मुक्ती ही काही मिळवायची गोष्ट नाही. ती आधीपासूनच आहे. फक्त ती झाकणारी ओळख ओळखायची आहे. अष्टावक्राचा सार एका वाक्यात असा म्हणता येईल, तू मुक्त होणार नाहीस, कारण तू कधीच बांधला गेला नव्हतास. आता आपण न तू साधक आहेस न सिद्ध या वाक्यात अजून खोल उतरू. हे वाक्य ऐकायला साधं आहे, पण जर ते खरोखर समजलं तर खूप मोठी ओळख गळून पडते. साधक म्हणजे कोण? साधक म्हणजे तो जो काहीतरी शोधतो. जो म्हणतो, मला सत्य मिळवायचं आहे, मी अजून अपूर्ण आहे, मला तुर्यपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे साधकाच्या मनात एक सूक्ष्म भावना असते, मी अजून पूर्ण नाही. आणि जिथे कमतरतेची भावना आहे तिथे शोध सुरू होतो. सिद्ध म्हणजे कोण? सिद्ध म्हणजे तो जो म्हणतो, मला मिळालं, मी पोहोचलो, माझी अवस्था स्थिर झाली आहे. इथे साधकाची कथा संपते, पण एक नवीन ओळख तयार होते. मी सिद्ध आहे. हा अहंकार फार सूक्ष्म असतो. अष्टावक्र काय मोडतो? अष्टावक्र म्हणतो, दोन्ही ओळखी मनाने तयार केलेल्या आहेत. साधक हा भविष्यात जगणारा अहंकार, सिद्ध हा भूतकाळाला धरून बसलेला अहंकार. दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट केंद्रस्थानी आहे, ती म्हणजे मी. साक्षीच्या दृष्टीने पाहिलं तर जर तू खरोखर शुद्ध बोध किंवा साक्षी असशील तर विचार कर, तू जन्माला आला नाहीस, तू बदलत नाहीस, तू आधीपासून पूर्ण आहेस. मग प्रश्न उभा राहतो, साक्षीला काय मिळवायचं आहे? उत्तर, काहीच नाही. मग साधक कोण आहे? साधक म्हणजे मनाने तयार केलेली कथा. उदाहरण, मी अजून अज्ञानी आहे, मला ज्ञान मिळवायचं आहे.
ही कथा मन तयार करतं आणि त्यातच साधक आणि सिद्ध दोन्ही जन्माला येतात. एक साधं उदाहरण बघूया. समजा चित्रपटात एक पात्र आहे. सुरुवातीला तो गरीब असतो, मग तो प्रयत्न करतो, शेवटी तो यशस्वी होतो. कथा सुंदर आहे, पण पडद्याबद्दल विचार कर. पडदा ना गरीब होता ना श्रीमंत झाला, तो फक्त सगळ्याचा साक्षी होता. तसंच साधक आणि सिद्ध ही कथा आहे, पण साक्षी कधीच बदलत नाही. मग साधक गळतो याचा अर्थ काय? याचा अर्थ साधना सोडणं नाही, ध्यान थांबवणं नाही, तर याचा अर्थ मी साधना करतोय ही ओळख गळणं. ध्यान चालू असतं, पण ध्यान करणारा उरत नाही. सिद्ध होण्याची अपेक्षा जाते म्हणजे काय? याचा अर्थ काही मिळेल अशी अपेक्षा नाही, काही टिकवायचं नाही, काही सिद्ध करायचं नाही, म्हणजे काही झालंय अशी खात्रीही राहत नाही. मग काय उरतं? उरतं ते सहज उपस्थिती, न मागता आलेली शांतता, न धरता टिकलेली स्पष्टता आणि एक साधी जाणीव उरते. हे आधीपासूनच होतं. रोजच्या जीवनातील उदाहरण, झोपेचं उदाहरण पहा. झोपायला साधक होत नाही. झोप लागली म्हणून सिद्ध होत नाही. तू फक्त थकलेला असतोस. तू पडून राहतोस आणि झोप आपोआप येते. तुर्य याच्यासारखाच आहे. अष्टावक्रचा अंतिम मुद्दा, अष्टावक्र साधना नाकारत नाही. तो फक्त हे दाखवतो, साधना मनासाठी आहे. पण शेवटी दिसतं, ज्याला मुक्ती हवी होती तो खरा मी नव्हता. एक वाक्यात, न तू साधक आहेस न सिद्ध, म्हणजे खरा तू शुद्ध बोध आहेस. साधक आणि सिद्ध ही मनाच्या कथेतली ओळख आहे. तुर्य मिळवायची गोष्ट नाही, तो आधीपासून असलेला स्वभाव आहे. आणि साधक आणि सिद्ध दोघेही फक्त तात्पुरत्या ओळखी आहेत.